Good morning, everyone. Welcome to the lecture series on current electricity. In this today's lecture, we are going to discuss about the remaining part of Wetterstone Bridge. In the last lecture, we have seen what is meant by Wetterstone Bridge, what is its structure, and all those things which are related with that Wetterstone Bridge we have seen. Now, let me explain you the mathematical background about this Wetterstone Bridge network. Right? Wetterstone Bridge म्हणजे काय आहे? It is the one of the method to calculate unknown resistance. माहिती नसलेलं जे रेजिस्टन्स आहे एखाद्या सिस्टीममधलं किंवा एखाद्या नेटवर्कमधलं. नेटवर्क म्हणजे काय? तर जाळं. नेटवर्क म्हणजे जाळं आहे. कशाचं? इलेक्ट्रिकल कंपोनंट्सचं जाळं. इलेक्ट्रिकल कंपोनंट्स कुठले कुठले आहेत मग? रेजिस्टन्स असेल, इथं गॅल्व्हॅनोमीटर दाखवलं आहे, इथं बॅटरी आहे, की आहे. ओके, की मीन्स स्विचिंगसाठी, ऑन ऑफ करण्यासाठी की वापरतो आपण. बॅटरी हे पॉवर सप्लाय म्हणून वापरतो. EMFचं सोर्स आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचा सोर्स आहे हा. पोटेन्शियल डिफरन्स देतं ते व्होल्टेज V. करंट I इज फ्लोईंग थ्रू दिस वायर्स. हे पूर्ण आता वायर्स आहेत. ब्लॅक जी लाईन दिसत आहे ती पूर्ण वायर आहे. इलेक्ट्रिकल वायर्स आर देअर. आपण बघितलं आहे जंक्शन म्हणजे काय? तर जिथं दोन करंट्स एकत्र येऊन मिळतात त्या पॉईंटला आपण, दोन लाईन्स जिथं एकत्र येऊन मिळतात किंवा दोनपेक्षा जास्त लाईन्स जिथं एकत्र येतात किंवा जिथून निघतात त्याला आपण जंक्शन म्हटलं होतं. तर किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपण पाहिलं आहे. त्याच्यानंतरची जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे अननोन रेजिस्टन्स काढायचं आहे. अननोन रेजिस्टन्स म्हणजे माहिती नसलेल्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. समजा फॉर एक्झाम्पल इथं आहे R1, आपण घेऊया इथं R2, इथं R3 आणि R4. या चारीपैकी फॉर एक्झाम्पल इफ वी नो अबाउट द R1 अँड R2 अँड R3, हे तीन जर रेजिस्टन्स माहिती असले, हे 10 ओहमचा आहे, हा 5 ओहमचा आहे, हा 4 ओहमचा आहे आणि हा तिसरा किती माहिती नाही, तर हा कसा काढणार? हाऊ टू कॅल्क्युलेट धिस वन? याचं रेजिस्टन्स किती आहे हे कसं कळणार आपल्याला? रेजिस्टन्स मीन्स व्हॉट? रेजिस्टन्स म्हणजे अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट. करंट जे वहन होणार आहे, करंट जे फ्लो होणार आहे, कशातून फ्लो होणार आहे करंट? ह्या वायरमधून. त्या वायरमधून जाणाऱ्या करंटला किती अपोजिशन आहे हे कसं काढणार? काही व्हॅल्यूज आपल्याला नोन आहेत आणि काही व्हॅल्यूज आपल्याला अननोन आहेत, माहिती नाही आहे. त्या अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठीची जी मेथड आहे किंवा अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी जो इक्विपमेंट वापरलं जातं त्याचं नाव आहे वेटरस्टोन ब्रिज और वेटरस्टोन ब्रिज नेटवर्क. लक्षात आलं? तर ही थेरॉटिकल पार्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये कंप्लीट केला होता. त्याच्यासाठी आपण पाहिलं होतं वेटरस्टोन ब्रिज, त्याचे 4 बाजू, एक लूप तयार केला होता आपण. तर ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आपण पाहिल्या होत्या. हा एक लूप तयार केलेला होता आपण आणि दुसरा म्हणजे पहिल्या लूपला नाव दिलं होतं आपण ABD आणि दुसरा लूप होता BCD. ओके, तर क्लॉकवाईज जर जायचं असेल आपल्याला तर अशा पद्धतीनं आपण आलो होतो आणि नेक्स्ट टाईम लाईक दिस. इज इट ओके? म्हणजे A पासून सुरू व्हायचं आहे, परत A जवळ येऊन थांबायचं आहे. A to B, B to G, G to D, D to A लाईक दिस. ओके, आणि नेक्स्ट लूपमध्ये B to C जायचं आहे, C to D, D to G आणि G to D. एक गोष्टी समजून घेऊया आपण. 2 लूप बघायचे. त्याच्या पहिले टोटल करंट किती होता? I. त्या टोटल सर्किटमधला पूर्ण करंट किती आहे? I. समजा 100% करंट आहे. कुठं? इथल्या पॉईंटला. इथून जो मिळलेला आपल्याला करंट आहे, इथून जी करंटची रेटिंग आहे ती किती आहे? लेट अस कन्सिडर 100%, विच इज इक्विवॅलंट टू I और I इज इक्वल टू 100%. ह्या पॉईंटला काय झालं आहे? करंटचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. ह्या पॉईंटला काय झालं? करंट इज गॉट डिस्ट्रीब्युटेड ॲट धिस पॉईंट A पॉईंटला करंटची विभागणी झाली. 50% करंट पार्ट Aच्या थ्रो आणि 50% करंट पार्ट Sच्या थ्रो. म्हणजे करंट डिस्ट्रीब्यूट झाला. टोटल करंट I विच इज इक्वल टू I1 प्लस I2. टोटल करंट I इज इक्वल टू व्हॉट? I1 प्लस I2. आता टोटल करंट जर I असेल आणि या पॉईंटला आल्याच्यानंतर जंक्शनच्या ठिकाणी
करंटचं काय झालं आहे, डिस्ट्रीब्युशन झालं आहे. ह्याला इक्वेशन नंबर आपण 1 नाव देऊया. हे जसं इथं आपण पाहिलं होतं, I = I1 + I2. आता दुसरं काय कन्सिडर करायचं आहे, कन्सिडर अ लूप ABDA, आणि तिथं काय करायचं आहे, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा आहे. हा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केल्यानंतरचं इक्वेशन इथं ABDA, A B D परत A, म्हणजे असं जायचं आहे A to B, B to D, D to A. लक्षात घ्या लूप कशा पद्धतीनं ड्रॉ केलेला आहे मी. A to B, B to D, D to A. ओके, वन्स मोर बघून घ्या. A to B, B to D, D to A. हा जो ट्रायंगल तयार केलेला आहे ह्या लूपनं आपल्याला जायचं आहे. आता किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय सांगतोय, आपली जायची डायरेक्शन जी आहे आणि करंटची डायरेक्शन जर सेम असेल, समजा आपली डायरेक्शन इकडं आहे, ओके, आणि करंटची डायरेक्शनसुद्धा सेम आहे, ओके, ही युअर डायरेक्शन. युअर डायरेक्शन म्हणजे लूप, मी लूप लिहितो वाटलंच तर. ही आहे लूपची डायरेक्शन किंवा पाथ म्हणूया त्याला आपण, लूप म्हणा किंवा पाथ, जो की दिलेला आहे. आपण कसा ठरवला आता, ABDA हा पाथ आहे, ती पाथची डायरेक्शन समजा फॉरवर्ड आहे, पुढच्या दिशेने आहे, आणि करंटची डायरेक्शनसुद्धा सेमच आहे. तर काय करायचं आहे, निगेटिव्ह साईन घ्यायचं. लक्षात घ्या, आपली जायची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन जर सेम असेल, आपली जायची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम असेल, ओके, ही आपली डायरेक्शन आहे, आपली दिशा आहे, ओके, आपण जिकडं जातो आहे त्या दिशेनं. तर काय घ्यायचं आहे, साईन तर घ्यायचं आहे निगेटिव्ह साईन. टेक इट ॲज अ निगेटिव्ह साईन. व्होल्टेजच्या आणि करंटच्या प्रॉडक्टला निगेटिव्ह साईन घ्या, रेजिस्टन्सच्या आणि करंटच्या प्रॉडक्टला निगेटिव्ह साईन घ्या. आणि नेक्स्ट केसमध्ये समजा ही आपली जायची डायरेक्शन आहे आणि ही अपोजिट जर करंटची डायरेक्शन असेल तर टेक पॉझिटिव्ह साईन फॉर IR. EMFचा जो अक्रॉस असणार आहे, त्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस जे व्होल्टेज ड्रॉप आहे त्याचं साईन काय घ्यायचं आहे, पॉझिटिव्ह. ही एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, हे आहे साईन कन्व्हेन्शन. मग चला आपण निघलोत आता A पासून. कुठून निघलोत आपण, A पासून जायचं आहे कुठं, B पर्यंत. आपली जायची डायरेक्शन फॉरवर्ड, करंटची डायरेक्शन सेम, आपली जायची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सारखी. बघा I1ची दिशा पुढंच आहे आणि आपली दिशासुद्धा A to B सारखी दिशा असल्यामुळं मग काय करावं लागतं आपल्याला, मायनस साईन. मग काय येईल, -I1P. ओके, येईल इथपर्यंत आलो होतो आपण. आता हे -I1P बीला आलो होतो. आता बीच्या नंतर आपल्याला जायचं आहे B to C. परत आपली डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम असल्यामुळं इथंसुद्धा काय येणार आहे, मायनस साईन येईल. मायनस साईन कशा पद्धतीने येईल बघा. आता ह्याच्यासाठी बघा, मायनस ऑफ किंवा मायनस इन ब्रॅकेट, ओके, मायनस इन ब्रॅकेट I1 मायनस IG, I1 मायनस IG. ओके, मायनस साईन जर ह्याला फॉलोड केलं, ह्या I1 मायनस IGला जर मायनस साईन आपण मल्टिप्लाय केलं तर हे असं येईल, आणि इंटू Q म्हणजे रेजिस्टन्स. हे इथं बघू शकतो तुम्ही. पहिलं एक्सप्रेशन -I1P, दुसरं आहे -IGG प्लस I2S. ओके, आय एम सॉरी, वी वेंट हेअर. आपला हा लूप आहे, सॉरी फॉर दॅट. दिस इज फॉर नेक्स्ट लूप. ओके, जस्ट नाऊ वी हॅड द डिस्कशन अबाउट अनदर लूप. आपण A पासून B पर्यंत आलो आहेत ह्या लूपनं. आता यायचं आहे B पासून D पर्यंत. आपली जायची डायरेक्शन आणि ह्या करंटची डायरेक्शन सेम असल्यामुळे इथंसुद्धा काय येईल, मायनस साईन, म्हणजे असं येईल -IGG. पहिले आलं होतं -I1P. आता तिसऱ्या केसमध्ये आपल्याला जायचं आहे कुठं, D पासून A पर्यंत. आपली जायची डायरेक्शन वर, करंटची डायरेक्शन खाली. इथं बघा, ही करंटची डायरेक्शन I2, म्हणून त्याला येईल प्लस I2S येईल इक्वेशन. म्हणजे हे -I1P -IGG आणि प्लस I2S. दिस इज द इक्वेशन नंबर 2. इज इट ओके? दिस इज इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 आणि 2 झाल्याच्या नंतर दुसरा लूप आहे BCDB. BCDB लूपसाठी म्हणजे हा लूप BCD परत B हा लूप. ह्याच्यामध्ये बघा, आपली जायची डायरेक्शन कुठे आहे, B to C.
करंटची डायरेक्शन कोणती आहे, सेम. त्याच्यामुळे दोन्ही सारख्या डायरेक्शनमध्ये असल्यामुळे साईन कोणतं येणार, मायनस. हे इथे लिहिले बघा, पहिलं -I1 -Ig इंटू क्यू. आता सी पॉईंटला पोहोचलो, C2D येते वेळेस आपली जायची डायरेक्शन पुढं आहे C2D आणि करंटची डायरेक्शन रिव्हर्स आहे. करंटची डायरेक्शन रिव्हर्स असल्यामुळं त्याला येईल +I2 + Ig इंटू R. बरोबर आहे. आपली डायरेक्शन जायची पुढं, करंटची डायरेक्शन मागं. आता तिसऱ्या केसमध्ये इथून वर जाते वेळेस आपली डायरेक्शन कुठं आहे, वर. करंटची डायरेक्शन खाली, म्हणून इथं काय येईल मग IgG. ह्या सर्वांची बेरीज किती येणार आहे, 0. वी विल हॅव टू कम्पेअर देम ऑल इक्वल टू 0. राईट. आता जर हे दोन इक्वेशन आपण सोडवले, काय करायचं सोडवण्यासाठी, द बॅलन्सिंग कंडिशन इज Ig = 0. Ig = 0 ठेवायचे बॅलन्सिंग कंडिशन. जर हे इक्वेशन सॉल्व केले तर आपल्याला फायनल एक्सप्रेशन मिळणार आहे P/Q which is equal to S/R. या कंडिशनला म्हटलं जातं बॅलन्सिंग कंडिशन ऑफ वेटरस्टोन ब्रिज. वेटरस्टोन ब्रिजची ही बॅलन्सिंग कंडिशन आहे. P/Q which is equal to S/R. ओके, P/Q is equal to S/R. दिस वन P/Q divided by is equal to S/R. म्हणजे असं P/Q which is equal to S/R. This is what the balancing condition of वेटरस्टोन ब्रिज. ओके, Ig = 0 असेल म्हणजे हा मधून येणारा करंट 0 आहे, म्हणजेच ह्या आणि ह्या पॉईंटला सारखं पोटेन्शियल डिफरन्स आहे असं आपण कन्सिडर करू शकतो, कारण द करंट फ्लोईंग थ्रू दिस इज 0. जर समजा इथं जास्त पोटेन्शियल असलं असतं, इथं कमी पोटेन्शियल असलं असतं, तर करंट फ्लो झाला असता, म्हणजे Ig = ≠ 0 असं असलं असतं. ओके, आता Ig = 0 आहे म्हणजे काय, द करंट फ्लोईंग थ्रू दिस गॅल्व्हॅनोमीटर इज 0. जर गॅल्व्हॅनोमीटरमधून करंटच जात नसेल तर इथं आणि इथं व्होल्टेज सारखं आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे इक्वी पोटेन्शियल सरफेस आहे ते दोन्ही पण, किंवा इक्वी पोटेन्शियल पॉईंट्स आहेत असं आपण म्हणू शकतो. मग ह्या नेटवर्कमध्ये समजा आता मी इथं लिहिलं, लेट अस कन्सिडर R1 आणि इथं लिहिलं मी R2. इथं जर असेल R3 आणि इथं असेल R4, तर रेशो काय बनेल आपला, व्हॉट विल बी द रेशो, R1 divided by R2 which is equal to R3 divided by R4. राईट. आता दुसऱ्या केसमध्ये फॉर एक्झाम्पल याची व्हॅल्यू जर मी घेतली 10, याची व्हॅल्यू जर घेतली 5, याची व्हॅल्यू जर घेतली 4 आणि R4 काय आहे तुम्हाला काढायला सांगितलं, तर कसं काढणार मग आपण, R1ची व्हॅल्यू काय आहे 10, R2ची व्हॅल्यू काय आहे 5, R3ची व्हॅल्यू काय आहे 4, R4ची व्हॅल्यू काय आहे, R4 ॲज इट इज. मग R4 जर काढायचं असेल आपल्याला, R4 which is equal to काय येईल मग 20/10 म्हणजेच 2. R4 किती मिळाल मग आपल्याला 2. लक्षात आलं. अशा पद्धतीने आपण अननोन रेजिस्टन्स काढू शकतो. तर आता एखादं एक्झाम्पल ट्राय करा. यू कॅन ट्राय दिस. इन दॅट वेटरस्टोन ब्रिज नेटवर्क, ओके, इन दॅट वेटरस्टोन ब्रिज नेटवर्क, दिस इज ब्रिज लाईक दिस. ओके, let me draw it here. R1, R2, R3, R4. ओके, सो R1ची व्हॅल्यू आहे समजा R1 is equal to 20, R2 is equal to 5, R3 is equal to 8. What will be the value of R4? This is asked. हे अननोन रेजिस्टन्स आहे. हे अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी आपण वेटरस्टोन ब्रिज वापरतो. मग काय आहे बॅलन्सिंग कंडिशन आपली, R1 divided by R2 which is equal to R3 divided by R4. राईट, R3 divided by R4. तर आता बघा ह्या केसमध्ये काय होईल, R1 divided by R2 म्हणजे 20/5 which is equal to R3 काय आहे 8/R4. 8/R4. 5 आणि इथे 20 असल्यामुळं 5 4s are 20. That's why it will be 4 and R4 is equal to 2. R4ची व्हॅल्यू काय येईल मग 2, because here we have 8, here we have 4.
4 2 जार 8, दॅट्स वाय R4 इज इक्वल टू 2. R4 म्हणजे अननोन रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. वी कॅन कॅल्क्युलेट R4, वी कॅन कॅल्क्युलेट R1, वी कॅन कॅल्क्युलेट R2, वी कॅन कॅल्क्युलेट R3. चारीपैकी कुठलंही रेजिस्टन्स आपल्याला काढता येऊ शकतं. लक्षात घ्या, 4 रेजिस्टन्स आहेत आपल्याकडं, R1, R2, R3 आणि R4. चारीपैकी कुठलंही रेजिस्टन्स काढता येऊ शकतं. समजा आता आपल्याला विचारलं आहे R1 बरोबर काय आहे. R1ची व्हॅल्यू काढायची आहे. R2 दिलेला आहे तुम्हाला 5, R3 दिलेला आहे 10 आणि R4 दिलेला आहे 15. लक्षात घ्या, 4 व्हॅल्यू दिल्या आहेत 4 रेजिस्टन्सच्या. 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत, 1 काढायची किंवा 2 देतात, रेशो काढा म्हणतात. मग आपला फॉर्म्युला काय आहे, R1 डिवायडेड बाय R3 विच इज इक्वल टू R1 डिवायडेड बाय R3च्या ठिकाणी काय लिहिता येईल मग 10 विच इज इक्वल टू R2 म्हणजे 5, R4 म्हणजे 15. म्हणजे हा 10ला जर इकडे पाठवलं तर आपल्याला R1 इज इक्वल टू मिळेल. R1 इज इक्वल टू काय मिळणार आहे, 5/15 इंटू 10. 5/15 इंटू 10. 5 3s are 15, 5 2s are 10. Is it okay? Here what we will get, 5 2s are 10/3 means 3.3 will be the value of R1. R1 किती मिळाल मग आपल्याला, 3.33 like this. This will be the answer. अशा पद्धतीने आपल्याला अननोन रेजिस्टन्स काढता येईल, राईट. And with this I think better to stop here. In the one of the next lecture we will go for the application of Weatherstone Bridge network. Bye for now and have a nice day. Thank you everyone.